तरुण पोरांमध्ये एक न्यूनगंड आहे, आम्ही राजकारण करू शकत नाही. हा न्यूनगंड आहे हो. मी उलट माझ्या हिंदुत्ववादी भावांना सांगतोय की तुमचं गावावर प्रेम आहे, धर्मावर प्रेम आहे, तुमच्या देवळांवर प्रेम आहे, तुम्ही का स्वतःला कमी समजता? मी आज गावागावात जाऊन सांगतोय, शिकलेल्या सवरलेल्या धर्माभिमानी पोरांनी राजकारणात या, निवडणुका लढवा. तुम्ही निवडणुका लढवत नाही, त्याचे तोटे देशाला भोगावे लागतात. पोरं म्हणतात महाराज सोपं आहे गाव, निवडणुका लढवणं लई सोपं आहे. अहो काही वर्षापूर्वी त्या गुजरातमध्ये एक पोरग रेल्वे स्टेशनवर चहाची किटली घेऊन फिरत होतं. चहाची किटली. अहो त्या पोरानं देशावर प्रेम केलं, हिंदू धर्मावर प्रेम केलं. हिंदुस्थानाचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी. काही वर्षांपूर्वी तिकडे सांगली परिसरात एक पोरग रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होतं, मातीच्या पाट्या उचलून टाकत होतं. पण अशीच समाजसेवेची आवड होती. आबा काय आबाची वस्तुस्थिती, जिल्हा परिषदेचे पहिल्यांदा सदस्य झाले, पायात चप्पल नव्हती. मित्र म्हटला आता बिना चप्पलाचा नको फिरू, चप्पल घेऊन देतो. कुठपर्यंत पोहोचले? महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचले आबा. चांगल्या योजना दिल्या. मला त्यांची सर्वात आवडती योजना आहे तंटा मुक्ती गाव योजना आहे, की गावातलं भांडण गावकऱ्यांनी मिटवायचं, पोलिसांच्या पायाने पडत बसायचं, कोर्टात जाऊन चक्रा नाही मारायच्या. त्या आबांनी योजना आणल्या त्या काळात. मी काय म्हणतो, त्यांच्याकडे चप्पल नव्हती, गृहमंत्री झाले. इकडं गुजरातवाल्यांकडं पैसे नव्हते, चहाची किटली घेऊन फिरत होते. तुम्ही आम्ही कसे हो? iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max असले वर्जन आपल्या खिशांमध्ये मनावर घेतलं ना, कोणतंही पद तुम्ही मिळवू शकता.